सुरू करता। आज मराठवाड्याच्या राजधानीत पोहोचलात। नक्कीच आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर येथे देखील प्रचार जोरात सुरू आहे। खैरे साहेबांच्या प्रचारासाठी आज आलेलो आहे आणि खात्री आहे की ही सीट पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जिंकेल। ईशान्य मुंबईत पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती असा वाद सुरू झालेला दिसतोय। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना घाटकोपरमध्ये प्रचार करण्यास थांबवल्याचा आरोप आहे। मला वाटतं एक महत्त्वाचं आपण पाहिलं असेल, एकंदर मुंबईत जर पाहिलं आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नक्की दुःख आहे, एक नक्की राग आहे प्रत्येक इथे आपल्या मनात की सगळे जे उद्योग आहेत गेल्या 2-2.5 वर्षामध्ये भाजपच्या सरकारने गुजरातला पाठवलेले आहेत। मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही आहे, पण नक्कीच महाराष्ट्राला अशी ट्रीटमेंट अशी वागणूक का दिली जाते गुजरातसाठी हा एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि तो राग देखील धगधगता आहे। इकडच्या तरुणांचं आपण बघतोय बळी जातोय कारण गुजरातला सगळे उद्योग चालले आहेत। मुख्यमंत्री आज म्हणाले 26/11 जे शहीद झाले होते त्याचा तुमच्यासोबत असलेल्या पक्षाच्या एका नेत्यानं अपमान केला। मला वाटतं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं नाहीये। आपण पाहत असाल आज सगळेच उमेदवार म्हणून आहेत, पक्ष म्हणून आहेत। आपण एक पाहतोय आज देशभरात स्थिती अस्थिर आहे देशाची आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलावा। आज जे महाराष्ट्रात आपण पाहतोय वातावरण बिघडत चाललेलं आहे, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत। तो विषय त्यांनी मुद्द्याचं बोलावं आणि मुद्द्यावर बोलावं। आनंद दिघेकडून पद काढून घेण्याचा डाव होता असा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव हो म्हणून ते 22 वर्षानंतर शिवसेनेत होते ना आणि सगळ्या पदांना त्यांनी उपभोगले। नाही, त्यांनी आणखी एक वेगवेगळे मुद्दे मांडले। बघा काय आहे की ते जेवढे बघा खोटारड्यांना मी उत्तर देत नाही। मानसिक त्रासही दिला असं म्हणणं आहे त्यांचं। मी एक मिनिट, पहिली गोष्ट म्हणजे तो वादच नाही आहे, महत्त्वाची गोष्ट हीच आहे। आज आपण पाहतोय निवडणूक आपली बेरोजगारी जी वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच्यावर आहे, महागाई जी वाढत चालली आहे देशामध्ये त्याच्यावर आहे। कोणी काय वैयक्तिक स्टेटमेंट करावं तो त्यांचा भाग आहे। आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आमचे जे विषय आहेत ते ह्या देशाचे आहेत, महत्त्वाचे आहेत। आपण पाहिलं असेल काल पण एअरफोर्सच्या एका ताफ्यावर हमला झालेला आहे, तो कसा झाला आहे? खरं जर पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी टाईट केली जाते, छप्प्याला पोलीस बसवले गेलेले आहेत, चेकिंग सुरू आहे आणि ह्या